लोकसभा निवडणुकीसाठी नगर लोकसभा मतदारसंघात विक्रमी मतदानाची नोंद झाली असली तरी नगर शहरात महापालिकेच्या तुलनेत मतदान कमी झाल्याचं समोर आलंय। नगर शहरातील या कमी मतदानाचा फायदा तोटा कोणाला होणार याबाबत चौकात चर्चा रंगत आहे। नगर लोकसभा मतदारसंघात यंदा अतिशय चुरशीचं मतदान झालं असलं तरी नगर शहरात महानगरपालिकेच्या तुलनेत जवळपास 10% मतदान कमी झालंय। युतीचे 38 नगरसेवक तर दुसरीकडे आघाडीचे 23 नगरसेवक असताना मतदानाची टक्केवारी वाढलेली नाही। निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरावर अधिक लक्ष केंद्रित केलं होतं। विशेषतः शहराची आमदारकी आमदार जगतापांकडेच असल्यानं त्यांना शहरातून मोठ्या आघाडीची अपेक्षा आहे। त्या दृष्टीने त्यांनी आपली यंत्रणाही कामाला लावली होती। दुसरीकडे शहरातील शिवसेनेचे प्राबल्य लक्षात घेऊन नगरमधील शिवसेनेचा फायदा करून घेण्यासाठी विखेंनीही कोणतीच कसर सोडली नाही। शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह सेनेच्या नगरसेवकांना त्यांनी पहिल्यापासूनच आपल्याबरोबर घेतलं। नगर शहरात आपल्याला भरभरून मतदान होईल अशी दोन्हींकडून अपेक्षा असताना शहरात मात्र मतदारसंघातील सर्वात कमी म्हणजे अवघे 60% मतदान झाल्यानं दोन्ही प्रमुख उमेदवारांचे समर्थक अस्वस्थ आहेत। 4 महिन्यांपूर्वी म्हणजे डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत 69.9% मतदान झाले होते। या तुलनेत आता लोकसभा निवडणुकीत मात्र शहरात अवघे 60.25% मतदान झाले आहे। मनपा निवडणुकीत सर्व प्रभाग मिळून 2,58,951 मतदार होते। त्यापैकी त्यावेळी 1,71,805 जणांनी मतदान केले होते। लोकसभा निवडणुकीत आता नगर शहरात 2,85,913 असे एकूण मतदार होते। त्यापैकी 1,72,000 जणांनी मतदान केले। या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत 27,194 मतदार वाढले असताना मतदान फक्त 471 ने वाढले। मतदानाच्या आकडेवारीमुळे नगरकरांचा कौल नेमका कोणाच्या पारड्यात पडला याबाबत चर्चा घडत आहे। दोन्ही बाजूंचे समर्थक नगरमधून आपल्यालाच मोठी लीड मिळेल असा विश्वास व्यक्त करीत आहेत। महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।